म्हणजे 17 वर्षांपूर्वी तुम्ही जिथे बसल्याने शेजारजवळ होता आमचा, तिथे आम्ही बसलेलो आणि अनफॉर्च्युनेटली तेव्हा ऑप्शन्स कमी होते. म्हणजे एदर प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया जस्ट सुरू झालेला, एबीपी माझा नुकता सुरू झालेला. सो ऑप्शन्स वेर व्हेरी मच रिस्ट्रिक्टेड ॲट दॅट टाइम. सो टाइम्स हॅव चेंज आणि तुम्ही आज या डिपार्टमेंटमध्ये आहात आणि दीज टाइम्स आर ॲट द सेम टाइम व्हेरी एक्साइटिंग अँड ॲट द सेम टाइम व्हेरी चॅलेंजिंग. कारण मीडिया ज्या प्रकारे बदलतोय तर हा पेस खूप ओव्हरवेल्मिंग आहे. आणि जेव्हा मी या कॉलेजमधून बाहेर पडताना माझ्याकडे जॉब ऑफर होती. मी सकाळमध्ये ट्रेनिंग रिपोर्टर म्हणून जॉईन होणार होतो आणि आय वॉज ऑफ इम्प्रेशन की नाव पुढचे 20-25 वर्ष 30 वर्ष काही टेन्शन नाहीये, सकाळसारखा ब्रँड आहे आणि मी तिथूनच रिटायर होणार आहे आता. सो लाईफ सेट आहे एकदम, असं साधारण थॉट्स होते. आणि असंच 22-23 ला मी जॉईन झालो सकाळमध्ये आणि पहिल्या 2 वर्षातच कळालं की आपला पिंड नाही येतो एखाद जागी थांबण्याचा म्हणा, किंवा तो मीडिया पण ज्या प्रकारे बदलत होता तर तिथं ते दिसायला लागलं की प्रिंट हे खूप काय म्हणू आवड आहे, लिखाणाची आवड आहे, पण कुठेतरी हे पण ठरवायला पाहिजे की आपल्याला जे आवडतं तर त्यासाठी कुठलं तरी एकच माध्यम आपण निवडायचं का, जसा काळ बदलतो तसं माध्यम पण आपण बदलू शकतो आणि नवीन नवीन काहीतरी एक्सप्लोर करू शकतो. पण या सगळ्याच्या मागे जो एक मला बेस मिळाला तो या डिपार्टमेंट मधून मिळाला असं मला नक्की वाटतं. म्हणजे आता मी आलोय तुमच्या इथे आणि या डिपार्टमेंटचा आहे त्यामुळे मी कौतुकच करणार असं अजिबात नाहीये. पण कुठेतरी म्हणजे आता जे तुम्ही सगळे फील्ड सांगितले, कोणी ऍडव्हर्टायझिंग आणि PR सांगितलं, कोणी फिल्म मेकिंग सांगितलं, कोणी जर्नलिझम सांगितलं, कोणी डिजिटल मीडिया सांगितलं, पॉलिटिकल PR सांगितलं. तो या सगळ्याचा फ्लेवर तुम्हाला या डिपार्टमेंटमध्ये 2 वर्षात मिळतो. त्यामुळे माझी सगळ्यांना खूप सिन्सिअर रिक्वेस्ट आहे की लेक्चर्स बंक करू नका. म्हणजे आपण ग्रॅज्युएशन पर्यंत करत असतो तर हे मास फॉर्म म्हणजे वी रिअली नीड टू बी सिरियस. कारण ही 2च वर्ष आहेत आणि त्यानंतर आपण सगळे फील्डमध्ये फेकले जाणार आहोत आणि फील्ड हे खूप मोठं आहे, तिथे चुका करायला वाव नाहीये, तो तुम्हाला इथे मिळतो. इथल्या प्रत्येक असाइनमेंटमध्ये तुम्ही चुकू शकता आणि त्यातनं शिकू शकता. आणि जे फॅकल्टी पण आहे, जे व्हिजिटिंग फॅकल्टी पण आमच्या वेळेला जी होती, आय एम शुअर की त्याच क्वालिटीची व्हिजिटिंग फॅकल्टी असणार आहे, जे हँड्स ऑन ज्यांना एक्सपिरियन्स आहे, जे फील्डमध्ये रोज लेगवर्क करतात आणि काहीतरी क्रिएट करतात. तर त्याच्यामुळे लेक्चर्सला या आणि प्रोजेक्ट्समध्ये पार्टिसिपेट करा. मग ते डेझर्टेशन असेल, फिल्म मेकिंग असेल, डॉक्युमेंटरी करायची असेल तर आता मी असं लेक्चर देत असण्यापेक्षा आता आम्ही लास्ट 1 year मध्ये आम्ही 2 फिल्म्स केला प्रोड्यूस. आता माझी सुरुवात काय झाली, मी बातमीदार म्हणून रिपोर्टर म्हणून मी सुरुवात केली, पण आज मी फिल्म मेकिंग पण करतोय. म्हणजे फ्रॉम माय फर्स्ट फायनल इन सकाळ बॅक इन जुलै 2008 टू लास्ट वीक मी छावा फिल्म ही हिंदीतनं मराठी ट्रान्सलेट केली. सो इतकं व्हरायटी ऑफ एक्सपिरियन्स तुम्ही गेन करू शकता इफ यू आर विलिंग टू लर्न न्यू थिंग्स. निरंजन हा माझा पहिल्या बॅचचा विद्यार्थी आहे, 2006-2008. त्याच्या अगोदर डिप्लोमा सुरू झालेला होता 2004 आणि 2006 MA सुरू होतं. त्या पहिल्या बॅचच्या विद्यार्थी. मला एक चांगली गोष्ट वाटली की इतक्या वर्षाने त्याच्यात काही फार बदल झालेला नाही. त्यावेळी तो कॉलेजला पहिल्या लेक्चरला धावत पळतच यायचा आणि सर वर्गात जायच्या अगोदर त्याला थोडंसं मागे टाकून आत यायचा. आज सुद्धा तो या लेक्चरला असा धावत पडता. म्हणजे त्याच्यात तो काय त्याने त्याची सवय ठेवलेली आहे. पहिली बॅच असल्यामुळे कदाचित असेल आम्ही सगळेच उत्साहात होतो. खूप चांगल्या प्रकारे मस्ती केली त्यावेळी. खरं तर यांना डॉक्युमेंटरी नव्हती, पण एकूण ABP माझा आणि चॅनलचं पुढच्या लक्षातून आम्ही त्यावेळी डॉक्युमेंटरी मुद्दाम केली आणि त्याला वेगवेगळे ग्रुप केले होते. मोठा कॅमेरा घेऊन आलो होतो आणि अट एकच होती, आवाराच्या बाहेर जायचं, विषय सगळे आवारात शोधायचे आणि करायचे. आणि 5 डॉक्युमेंटरी 5 ग्रुपरी केली. खूप चांगली मजा आलेली होती. म्हणजे एक डॉक्युमेंटरी होती ती फक्त कॅन्टीन आणि ज्ञानेश्वर सभागृहाकडची जी जागा आहे समोरची त्या पायऱ्या आणि अशी एक डॉक्युमेंटरी सुकीर्तने केलेली. दुसरी
एक होती ती एक पलीकडे कोपऱ्यात घर आहे, ते घर आणि त्याचा परिसर असंच केलेलं होतं. तुम्ही जर खाली गेला तर व्होकेशनलचं मेकॅनिकचे काही साधन पडलेले, जुनी कार पडलेली आहे, इतर काही गोष्टी त्याचा आधार घेऊन तरी नेमकं काय आपल्याला शोधता येईल ते बघून प्रत्येकाने आपापली थीम ठरवलेली होती आणि डॉक्युमेंट केलेली होती. काही तरी इथलेच कलाकार वापरले होते, काही आवश्यकतेनुसार बाहेरचे आणले होते, पण त्यांना सगळ्या गोष्टींना म्हणून आठवडा गेलेला होता आणि त्या आठवड्यात या सगळ्या 5 डॉक्युमेंटरीज पूर्ण झालेल्या होत्या. त्यातली सुकिफ्ताची जी डॉक्युमेंटरी होती त्याला बाहेरची काही पारितोषिक काही मिळालेली होती. तो एक आमचा खूप चांगला एक्सपिरियन्स त्यावेळी होता. त्यावेळी माझ्याबरोबर गाशी किर्लोस्कर म्हणून एक मॅडम काम करायच्या, खूप साध्या त्या मॅडम होत्या. एमएच्या सुरू झाल्यापासून त्या पहिल्यापासून माझ्याबरोबर होत्या. त्यांना सुकिफ्ता आणि निरंजने खूप साधी मुलं वाटायची. सुकिफ्त मी नाव घेतो तर सुकिफ्त कुमास्ते आणि उर्मिला निंबाळकर हे नाव कदाचित तुम्ही ऐकलेली असतील. तर त्यातला तो सुकिफ्त. आणि मी त्यांना कायम सांगत होतो की तुमच्याकडे ही मुलं इमेज कशी करतायत, प्रत्यक्षात ती तशी नाही. वर्गात जरी हे साधेपणाने टेरा ठेवून असले तरी त्यांच्या मनात सतत खळबळ असायची आणि आपण काय करू शकतो, काय केलं पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांचा विचार करायचा. आणि जे जे प्राध्यापक शिकवायला यायचे त्यांची त्या पद्धतीने चर्चा करायची. म्हणजे वर्गात यायचं नुसतं लेक्चर ऐकायचं असं व्हायचं नाही, त्या प्राध्यापकांची सतत चर्चा व्हायची. काही वेळा लेक्चर्स आमची लांबायची, दुसरं लेक्चरर बाहेर उभा आहे आणि अगोदरचं लेक्चर लांबत आहे, पण तरी सुद्धा मला आवडायचं कारण मुलं काहीतरी चर्चा करतात, रेग्युलर येत आहेत, काहीतरी नवीन करतायत आणि त्यावेळी भरपूर डिस्कशन्स व्हायचे. त्यावेळी नुकताच टी व्हीवर काही चर्चा सुरू झाल्या होत्या. या मुलांमध्ये प्रत्येकाचे रोल वाटून देऊन त्यांची एक डिस्कशन, म्हणजे जसं टी व्हीवरच्या चर्चा असतात तशा चर्चाही मुलं वर्गात घडवून आणायचे एखादा विषय घेऊन. असे वेगवेगळे प्रयोग आम्ही करत होतो आणि त्याच्यात ही मुलं खूप उत्साहाने भाग घेत होती. त्या सगळ्यातून या लोकांना आपापली वाटणार. सुकेत सकाळमध्ये काम करत होता, तिथे करतच बरं चाललं होतं. त्यांनी तिथून मिड डे मध्ये इंग्लिश मीडिया स्वीकारायचा निर्णय घेतला, तीही चांगली गोष्ट होती कारण तुम्हाला प्रगतीची एक वेगळी दिशा इंग्लिश मीडियात मिळते. पण त्याच्याच बरोबर त्याला लक्षात येत होतं की प्रिंट मीडिया हा त्याच्यासाठी सोयीचा आहे आणि त्याला कम्फर्ट झोन त्याच्यात वाटत नाही, आर्टिफिशियल इतर. आणि म्हणून त्यांनी तो झोन सोडला. कम्फर्ट झोन मिळवण्यासाठी खरं तर तो सोडला, इतरांच्यासाठी तो खरं तर सिक्युरिटी झोन असतो, पण त्याला तो स्वतःसाठी कम्फर्ट वाटत आणि त्याने प्रयोग करायला सुरुवात केली. जोपर्यंत त्याची स्टोरी टेलवर मी क्राईम स्टोरी ऐकली नव्हती तोपर्यंत माझा विश्वास नव्हता की तो असं काही लिहू शकेल. पण पहिली स्टोरी त्याची खूप चांगली त्याने लिहिली, त्याच्यात आवड निर्माण झाली आणि खूप चांगल्या प्रकारे त्याने त्या 3-4 नॉवेल थ्रिलर अशा प्रकारे त्याने लिहिलेले आहे. त्याने लोकसत्तामध्ये ज्यावेळी कॉलम सुरू केला, तो अगोदर सेक्युलर मुलं आणि प्रकाश चालत होता, पण देहभान हा त्याचा कॉलम ज्यावेळी त्याने सुरू केला त्यावेळी मला त्याची काळजी वाटायला लागली होती की हा कॉलम हा इतका निसरडा आहे की तुम्ही इनपुट देता देता कधी असेल तिकडे जाल किंवा इतर काही मोह पडतील हे सांगता नाही आणि एखाद्या दुसऱ्या वाक्याने संपूर्ण लेखाचा तोल ढळू शकतो. तर त्याची संपूर्ण मालिका मी त्याही दृष्टीने बघतो कारण आपला विद्यार्थी नेमकं काय लिहितोय ही उत्सुकता काय नसते. आणि मला आनंद वाटेल की त्याने खूप चांगल्या प्रकारे वर्षभर ते लिहिलं.
त्याचा फायदा असा झाला, लोकसत्ताच्या संपादकांनी राजहंस सारख्या मान्यवर प्रकाशन संस्थेला सांगितलं की हे पुस्तक तुम्ही काय, आणि ते पुस्तकही त्याचं राजहंस खूप चांगल्या प्रकारे होतं. पण त्याची मला सगळ्यात जर आवडणारी गोष्ट आहे ती अशी की तो अजूनही कुठेही सायकल घेतो आणि भटकत राहतो. त्याची तो आणि त्याची सायकल हे तुम्हाला कित्येकदा फेसबुकवर दिसतील, इंस्टाग्रामवर दिसतील, आणि तो कुठे कुठे गेलाय, कसा गेलाय असे तुम्हाला बघायला मिळेल. तो माझ्या परिसरातच राहतो, पण आमची भेट ही कित्येकदा रस्त्यात होती. त्यावेळी मोहिनी आणि तो कुठेतरी येताना किंवा जाताना अशा प्रकारे आमची रस्त्यात भेट होती. तुम्ही किती गडबडीत असला, किती तुम्ही इतर व्याप सांभाळत असला तरी स्वतःचा फिटनेस हा महत्वाचा आहे, आणि तो सांभाळल्याशिवाय तुम्ही दीर्घकाळ चांगल्या रीतीने काम करू शकत हे लक्षात ठेवलं. आणि ते जर तुम्ही ठेवलं तर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे पुढे जाऊ शकाल. दिवसभरात पूर्ण उत्साहाने उभं राहायचं असेल तर तुम्हाला किमान तासभर तुमच्या फिटनेससाठी खर्च करावाच लागेल, तरच तुम्ही मीडियासारख्या धावपळीच्या याच्यात राहू शकाल. कित्येक माझे मित्र सांगतात आम्ही रात्री उशिरा उठलो त्यामुळे सकाळी लवकर आम्हाला रात्री उशिरापर्यंत जागलो त्यामुळे सकाळी आम्हाला उठता येत नाही. पण अशी कारणं अनेक प्रकारे देत आहेत. मी जवळजवळ 15-20 वर्ष रिपोर्टिंगमध्ये होतो. म्हणजे रिपोर्टिंग असताना तुम्ही 24 तास जागेच राहावं लागतं, आणि तरी सुद्धा मी माझ्या फिटनेसकडे लक्ष देत होतो आणि नंतरही देतो. तुम्हाला ते सूट नाही, आणि तुम्हाला जर दिवसभरात धावपळ करायची असेल तर पुरेसा व्यायाम, शक्य तेवढी झोप, आणि योग्य वेळी खाणं, आणि ते सुद्धा काहीतरी अडचण व्यवस्थित घरातलं खाणं. पण जर ज्यावेळी शक्य नसेल त्यावेळी तुम्हाला रस्त्यातला वडापाव खाण्याची तुमची तयारी पाहिजे. म्हणजे उपाशी नाही राहायचं, हे तुम्हाला कायम सांभाळावं लागेल. म्हणजे उपाशी नाही राहायचं, आणि काही केवळ आवड म्हणून, कारण आपल्याला तो जिभेचे चोचले खूप असतात, तर त्यामुळे आपण कित्येकदा जिभेसाठी खातो, तर जिभेसाठी न खाता पोटासाठी खायला शिकतो. हे सगळ्यात वार्ताहरांसाठी महत्वाचं आहे. नाहीतर तुम्ही लवकरात लवकर त्या क्षेत्रातून बाहेर होता, हे लक्षात घ्या. तर निरंजनला इथे बोलावण्याची काही कारणं होती. एक म्हणजे तुम्हाला पॉडकास्टसाठी काही प्रेरणा मिळाली. काही मुलं यावेळी प्रोजेक्ट म्हणून सुद्धा पॉडकास्ट करण्याच्या तयारीला आहेत, त्यामुळे त्यांना त्यांच्याकडून शिकता यावं. वेगवेगळ्या वाटा कशा खुल्या आहेत त्या तुमच्या लक्षात याव्या, आणि त्याच्यासाठी कष्ट घ्यावे लागतात ही लक्षात यावं. सरांनी आता खूप महत्वाचा मुद्दा फिटनेसचा सांगितला. तर आजच्या डिजिटल मीडियामध्ये तर बर्नआउट हे खूप रिअल आहे, आणि साधे तुम्ही एक पूर्ण व्हिडिओ जरी केलात तर तो पूर्ण प्रोडक्शन प्रोसेस नंतर तुम्हाला बर्नआउट व्हायला होतं. त्यामध्ये सलग चालवणं कुठलाही चॅनल, तर ते खूप टास्क आहे खूप मोठा तो. तर ते बर्नआउट टाळण्यासाठी या सगळ्या ऍक्टिव्हिटीजचा खूप फायदा होतो. तर त्याच्यामुळे फिटनेसकडे फक्त आपलं शरीर धडधाकट राहावं म्हणून नाही, तर मानसिक आरोग्य, कारण ते लो फिलिंग जे म्हणतो आपण, तर ते सतत फेस करायला लागतं. कारण आपण सगळे कुठेतरी क्रिएटिव्ह फील्डमध्ये आहोत, आपला 9 to 5 जॉब नाहीये, तर त्याच्यामुळे ते लो फिलिंग पण येत करतो. त्याच्यावर जर ओव्हरकम करायचं असेल तर तुमच्या आवडीचं काहीतरी पॅशन तुम्ही फॉलो केली पाहिजे. मग मी माझ्या बाबतीत त्या 3-4 ऍक्टिव्हिटीज केल्या की सायकलिंग मी करतो, आणि लॉंग डिस्टन्स सायकलिंगमुळे मला रायटिंग सुचलं. ते फिक्शन रायटिंगकडे मी केवळ आणि केवळ सायकलिंगमुळे वळलो. त्यामुळे सायकलचं त्यामुळे पण माझं विशेष प्रेम आहे सायकलिंगवर. स्विमिंग आहे, स्विमिंग करतो मी, रनिंग आहे, योगासनं आहे. सो तुम्ही अशा 3-4 ऍक्टिव्हिटीज तुमच्यासाठी जर फिक्स केल्यात, आणि हे खूप राईट एज आहे, आणि आतापासून जर रोज सर म्हणत तसे 1 तासभर जर तुम्ही दिलात त्याला,
तर नक्की त्याचा फायदा तुम्हाला बाकी लाईफवर पण होईल आणि ऍडिक्शन पासून दूर राहायला फायदा होईल. जे काही क्रेविंग्स आहेत, ऍडिक्शन हे फक्त कुठलं सबस्टन्सचं असेल असं नाही, फूडचं असेल, शुगरचं असेल, कॉफीचं असेल, त्यापासून पण दूर राहायला मदत होऊ शकते. त्यामुळे ते नक्की मनावर घ्या फिटनेसचा आत्तापासून, त्याचा नक्की फायदा होईल. आणि आपण प्रेझेंटेबल असलो तर समोरच्यावर इम्प्रेशन पडतं, कामं मिळू शकतात आणि त्यातनंही आपण पुढे जाऊ शकतो.